श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बनवूया बालुशाही। त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कारण की गोड पदार्थ म्हणलं की थोडंसं मीठ टाकलं का छान चव येते। नंतर आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचं आहे मळताना। तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, पण तुपाने छान चव येते आणि खुसखुशीत पण होतात। तर आता आपण तूप टाकून आता छान याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। हलक्या हाताने पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की तूप सगळं मैद्याला लागलं पाहिजे। जेवढं जास्त मिक्स करताल तेवढी आपली बालुशाही छान होते। मस्त बघा असा गोळा तयार होतो सगळं मिक्स झाल्यानंतर। आणि आता आपण बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे जर बेकिंग पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही खायचा सोडा पण वापरू शकता। आता खायचा सोडा पण आपण चिमूटभर टाकणार आहोत। बेकिंग पावडर आणि सोडा दोन्ही पण टाकलेला आहे। छान असं फुलली जाते आणि मस्त पाकते ती बेकिंग पावडरने आणि सोड्याने। छान आता मिक्स करून घेऊ। तर जेवढं जास्त छान असं मिक्स करून घेता आणि तेवढी बालुशाही खुसखुशीत होते। त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही छान असं तूप आणि बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्यानंतर मिक्स करून घ्या। आणि आता थोडं पाणी वापरून हलक्या हाताने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळताना अजिबात भार द्यायचा नाही, जेवढी होईल तेवढी हलक्या हाताने कणिक मळून घ्यायची। एकदम आल्हाद मी दाखवते। जेवढं बघा मस्त अशी भगऱ्या राहिली पाहिजे, म्हणजे छान अशी आपली बालुशाही येते। एका वेग टाकून छान असे पुडदे पडतात, त्याच्यामुळे एका वेग टाकून हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा। मस्त असा बघू शकता तुम्ही, बघा किती सुट्टा आपला गोळा आहे। मस्त अशी बघा। आता 10-15 मिनिटं आपण कणिक मळायला ठेवलेले आहे आणि इकडे आपण पाकाची तयारी करून घेऊ। आता 1 ग्लास आपण साखर आणि 1 ग्लासाला थोडंसं कमी आपण पाणी टाकलेलं आहे। आता छान आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। छान चाचणी येऊन द्यायची आहे त्याला। थोडीशी विलायची आणि आपल्याला खायचा कलर टाकून घ्यायचा आहे, म्हणजे छान विकत्रीच्या बालुशाही सारखी कलर येतो छान असा त्याला कलरमुळं। मस्त असं पाक तयार करून घेऊ आपण। मस्त बघा अशी छान तार सुटायला लागलेली आहे। ते थोड्या वेळ आपण ठेवतो आणि थोडंसं पाण्याची प्लेट आहे त्याच्यावर टाकून बघितलेलं आहे। जसं तसं पडलं नाही, पाण्यात टाकल्यानंतर पांगलं। टिपका प्लेटमध्ये घेताना जसा डायरेक्ट असा गोल पडला की समजायचं चाचणी आलेली आहे। बघा छान अजून नाहीच पांगलेलाच आहे। मस्त असं थोडंसं आणखी होऊन देऊ। एक तार छान व्हायला लागलेली आहे बघू शकता तुम्ही, कारण की बालुशाहीचं सगळं चाचणीवरच असतं अवलंबून। बघा आता जशास तसे टिपके पडलेले आहेत, अजिबात पांगलेले नाहीत। तुम्ही हाताने पण असं तयार आहे आपली, बघू शकता हाताने बी अशी बोटाने छान अशी चिकट झालेली आहे। मस्त आता आपण चाचणी बाजूला काढून ठेवू आणि आपल्या बालुशाही तळायला घेऊ। तर बालुशाही तळण्यासाठी आपण तेलामध्ये तळणार आहोत। कढई गरम झाली की तेल टाकून द्यायचं। तेल आणि तेलामध्ये तळताना किंवा बालुशाही तळताना एकदम कमी गॅसवरच तळून घ्यायची आहे। आणखी उंड्याला 1-2 वेळेस असं अर्धा करून खालीवरी करू, म्हणजे छान अशा लेअर पडतात त्याच्या, म्हणजे पाक मुरायला मदत होते। मस्त हलक्या हाताने गोळे करून आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे। मी दाखवते बघा, 2 अंगठ्याने अशी घेतलं का मस्त मध्यभागी होल पडलं जातं, किंवा असंही डायरेक्ट तुम्ही गोल करून मध्ये जर होल पाडलं तरी चालतं। हे अशा प्रकारे बघू शकता। कोणत्याही पद्धत कोणतीही असो, बालुशाही छानच येते। मस्त असं होल पाडून घ्यायचे। आता सगळ्या बालुशाही तळून आपण घेणार आहोत। आता तळताना एकदम कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात फुल करायचा नाही, कारण की जेवढं कमी गॅसवर बालुशाही तळताना का तेवढी आतपर्यंत छान भाजली जाते। मैद्याचा पदार्थ आहे आणि फुल जर गॅस केला तर वरतूनच तुम्हाला भाजलेली दिसेल आणि आतमध्ये भाजला नाही, आणि पाक मुरायला पण मग
म्हणजे सगळं पूर्णच बिघडू शकतं ते. त्याच्यामुळं या गोष्टीवर लक्ष ठेवा की कमी गॅसवरतीच छान अशी बालुशाही आपल्याला भाजून घ्यायची आहे. मस्त तळून घ्यायची. भाजून तळून दोन्ही प्रकारचं. आपलं बोलणं साधं आणि सोपं असतं प्रत्येक व्हिडिओमध्येच. आता दुसरा पण घाणा आपण बालुशाहीचा याच प्रकारे करून घेऊ. तर मस्त इकडे थोडा थोडा कलर बदलायला लागलेला आहे. मस्त छान अशी तळून घ्यायची. बघा मस्त अशी बालुशाही आपला एकदम बिस्किटचा कलर असतो त्या टाईप तळलेली आहे. आतमध्ये पण एकदम खरबूश अशी भाजती कमी गॅसवर तळताना. आणि आता आपला पाक पण थोडासा गरम आहे आणि बालुशाही गरम गरम टाकायची म्हणजे छान असा आतमध्ये पाक मुरतो त्याच्यामध्ये. तुम्ही या पद्धतीत जर बनवली ना अजिबात तुमची बालुशाही बिघडणार नाही आणि निब्बर पण बनणार नाही. एकदम खुसखुशीत मस्त छान अशी पाक पेलेली बालुशाही तयार होते. तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.